तर स्टुडंट आज आपण इराचा सेशन नंबर 39 पाहणार आहेत. प्रथमतः आपण लॅबला क्लिक करूया. लॅबमध्ये टायपिंग प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. नंतर सेल्फ पाथ लर्निंगला क्लिक करा आणि यामध्ये 5 क्वेश्चन आहेत तर ते आपल्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेले आहे. सेल्फ पाथ लर्निंग नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. नॉलेज चेक मध्ये 5 क्वेश्चन आहेत तर ते आपण सॉल्व्ह करूया. अशा प्रकारे आपले नॉलेज चेक सेशन कंप्लीट झालेलं आहे. नंतर नॉलेज चेक नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे डू इट युअरसेल्फ. तर हे आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार आहेत. इन द गिवन प्रेझेंटेशन चेंज द बॅकग्राऊंड कलर टू ग्रीन ॲसेट 6. तर या ठिकाणी ग्रीन कलर द्यायचा आहे. ॲसेट 6 लायटर 80. तर त्यासाठी डिझाईन टॅब कस्टमाइज ग्रुप. तर इथे डिझाईन टॅब मध्ये जायचे. या ठिकाणी फॉर्मॅट बॅकग्राऊंड याला क्लिक करायचे आहे आणि याच्यामधून आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आहे. ग्रीन ॲसेट 6 आणि लायटर 80 या कलरला क्लिक केलेले आहे. सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट टेक्स्ट प्रेझेंटिंग यू. प्रेझेंटिंग यू पासूनचे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे स्लाइड नंबर 2 वरचे. तर इथे स्लाइड नंबर 2 आहे. यामध्ये जे टेक्स्ट आहे याला क्लिक करा आणि नंतर या लाईन वर क्लिक करून हे टेक्स्ट सिलेक्ट झालेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला कॅरेक्टर स्पेसिंग द्यायची आहे. चेंज द कॅरेक्टर स्पेसिंग टू लूज. होम टॅब मध्ये जायचे. इथं फॉन्ट ग्रुप आहे आणि या ठिकाणी कॅरेक्टर स्पेसिंग आणि इथं एक्सपांडेड याला क्लिक करायचे आणि ओके करायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द डिस्प्लेड प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट लर्न एक्स एक्स. हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे अँड इन्हेन्स इट बाय चेंजिंग. तर हे टेक्स्ट मी सिलेक्ट केलेले आहे म्हणजे क्लिक केले नंतर या लाईन वर क्लिक केले आणि त्याच्यामध्ये आपल्याला फिल कलर भरायचा आहे रेड कलर. तर त्यासाठी आपल्याला फॉर्मॅट टॅब मध्ये जायचे. फॉर्मॅट टॅब मध्ये इथे शेप फिल यावरती क्लिक करा आणि यामधून रेड कलर आपल्याला फिल करायचा आहे. एक्सपोर्ट द प्रेझेंटेशन इन पीडीएफ फॉर्मॅट. पीडीएफ फॉर्मॅट मध्ये प्रेझेंटेशन एक्सपोर्ट करायचंय. तर फाईल मध्ये जायचे. फाईल मध्ये एक्सपोर्ट आणि क्रिएट पीडीएफ. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेले आहे. नेक्स्ट पार्ट आहे प्रोसेस फोलिओ. तो तुम्ही करून अपलोड करायचा आहे. त्यानंतर आहे सिम्युलेशन क्वेश्चन. तर यामध्ये बघा 2 क्वेश्चन सांगितलेले आहेत तर ते आपण स्टेप बाय स्टेप करूया. नाउ फॉर द गिवन प्रेझेंटेशन चूज ग्रीन फॅसेट थीम थर्ड थीम्स. तर यामध्ये डिझाईन टॅब मध्ये जायचे आणि ही थर्ड थीम यावर नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट स्टँडर्ड स्लाइड साइज विथ मॅक्सिमम ऑप्शन. तर या ठिकाणी स्टँडर्ड स्लाइड साइज करायची आहे. ते फॉर्मॅटला क्लिक करा. डिझाईनला क्लिक करायचे. या ठिकाणी स्लाइड साइज कस्टम स्लाइड साइज मध्ये स्टँडर्ड आणि इथं मॅक्सिमम आणि
प्रकारे आपले सिम्युलेशन क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत कन्फर्म. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. यामध्ये बघा 4 क्वेश्चन आहेत तर ते आपण सॉल्व्ह करणार आहेत. तर 39 नंबरचा सेशन कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.